काही कमी अधिक असेल तर त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे दुरुस्ती करू, परंतु सभागृहाला पण माझी विनंती असणार आहे, एखादं दुसरं काम कमी अधिक झालं तरी हरकत नाही, परंतु आपण सर्वांनी शाळेकडे लक्ष द्या ही विनंती या निमित्ताने करतो। सर्व सन्माननीय सदस्यांचा मी आभार व्यक्त करतो। राइट टू रिप्लाई अनिल जी। सभापती महोदय, 260च्या प्रस्तावाच्या अन्वये या सभागृहात विरोधी पक्षाने जो 260चा प्रस्ताव मांडला होता त्याच्या 4 विषयाची मांडणी केली होती आणि या 4 विषयामध्ये मुंबई महानगरपालिकेवरती फक्त एका विषयावरती मी बोललो होतो, नाले सफाईच्या बाबतीमध्ये। आणि नाले सफाईच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगितलं होतं की नाले सफाईचं काम कॉन्ट्रॅक्टर लोक बरोबर करत नाही आहे आणि मला असं वाटतं की सरकार कोणाचं आहे, कोण तिथे बसलंय, शिवसेना बसली आहे का भारतीय जनता पक्ष बसली आहे, हे महत्त्वाचं नाही आहे। थोडं विरोधी कॉन्ट्रॅक्टर लोक काम बरोबर करतायत की नाही हे महत्त्वाचं आहे। मंत्री महोदय, विरोधी मी जे पक्षांचं काय ऐका। बोलत होतो याला प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं। प्रसाद लाड यांनी सांगितलं की 2002 पासून आम्ही कसा भ्रष्टाचार केलाय मुंबई महानगरपालिकेमध्ये, कशी मुंबई महानगरपालिका आम्ही लुटून खाल्लेली आहे, कशी मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही साफसफाई केली नाही, कशी मुंबई महानगरपालिका आम्ही धुतली, हे सगळं त्यांनी प्रसाद लाड यांनी सांगितलं। आता माझ्यासमोर प्रश्न आला की प्रसाद लाड यांनी हे सांगावं हे माझ्यासाठी फार आश्चर्याचं आहे। त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला हे सगळं चालू होतं 2002 पासून, मला वाटतं 1985ला शिवसेनेची एखादी सत्ता मुंबई महानगरपालिकेत आली। त्यानं जर 85 ते 92 पर्यंत शिवसेनेची सत्ता होती, 92 ते 96 काँग्रेसची सत्ता होती आणि 96 पासून सलग शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीची सत्ता होती। आता प्रसाद लाड यांनी आरोप कोणावर केले की त्यावेळेचे जे लोक होते त्यांवरती। 2002 पासून मी घेतो, 2002 पासून ते 2026 पर्यंत, 2002 पासून ते 2007 पर्यंत शिवसेना भारतीय जनता पक्षाचं मुंबई महानगरपालिकेत सरकार होतं। शिवसेनेचा महापौर होता तर भारतीय जनता पक्षाचा उपमहापौर होता, शिवसेनेचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन होता तर इम्प्रूव्हमेंटचा चेअरमॅन भारतीय जनता पक्षाचा होता। या सभागृहात आशिष शेलार बसलेले आहेत ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये इम्प्रूव्हमेंटचा चेअरमॅन म्हणून काम केलेलं आहे, भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून काम केलेले आहेत। आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे। आलेत ना, या 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 आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे। हा पुढे 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 चला। नाही, आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलंय। कालच्या माझ्या भाषणाचा आशय होता की मुंबई महानगरपालिकेत जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांच्यावरती महानगरपालिकेच्या बसलेल्या प्रशासनाने आणि जे कोण सत्ताधारी आहेत त्यांनी लक्ष ठेवावं। परंतु प्रसाद लाड यांना ही सवय लागलेली आहे की आपलं भाषण वरिष्ठांनी ऐकलं पाहिजे, त्यांनी आपल्यावरती खुश राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी आरोप केले पाहिजेत। आरोप जर नाही केलेत तर आपलं दुकान बंद होईल, कदाचित आपल्याला कोण विचारणार नाही। कारण ज्या वेळेला हे सगळं चालू होतं, आज ते देवाभाऊचं पूर्ण दिवस कौतुक करत असतात, त्यावेळेला ते अजितदादा 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 असे ओरडत होते। त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही, म्हणून त्यांच्यासाठी हे सांगावं लागतं। आशिष शेलार आणि मी एकत्र गेले कित्येक वर्ष, 25 वर्षापेक्षा जास्त एकत्र काम करतोय। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेना युती काय आहे हे प्रसाद लाडकडनं तरी मला समजण्याची गरज नाही। आता प्रश्न राहिला की भ्रष्टाचार 2002 पासना त्यांनी सांगितलं 2005 पासून मिठी नदी कशी लुटली, मिठी नदीतला गाळ कसा खाल्ला, तो गाळ कोणाच्या तोंडात गेला। आता ठीक आहे, मग हा आमच्यावर आरोप आहे ना, मग हा आरोप फक्त आमच्यावर कसा असू शकतो? महापौर आमचा होता तर उपमहापौर तुमचा पण होता आमच्या बरोबर।
स्टँडिंग कमिटी आमची होती तर इम्प्रुव्हमेंट चेअरमॅन तुमचा पण होता. आणि ज्या स्टँडिंग कमिटीमध्ये पास होतं, या स्टँडिंग कमिटीमध्ये जे 26 सदस्य असतात त्याच्यात मेजॉरिटीमध्ये आमचे आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य एकत्र होते. त्याच्यामुळे कुठलाही निर्णय हा भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त आमचा झालेला नाहीये, हा एकत्रच झालेला आहे. त्याच्यामुळे जर समजा तुमचा आरोप जर आम्ही खरा मानला की आम्ही लुटून खाल्ली, तर याच्यात तुम्ही आमचे भागीदार होतात का? नव्हतात. मग का मंजूर करायला दिलं आम्हाला? का त्यावेळेला कोण ओरडलं नाही? आज का नाही बोलत आहे कोण? अनिलजी, आपण मंत्री महोदयांच्या उत्तरावर बोला. नाही, मी मंत्री महोदयांच्या उत्तरावरती नाही बोलत आहे. त्याच्यावर right to reply त्याच्यावर मध्ये नाही. ऐका, प्रसाद लाडांना मला उत्तर देण्यासाठी देखील आपण या नाही. सभागृहामध्ये राईट ऑफ रिप्लाय मध्ये ज्या शंका सभागृहामध्ये उपस्थित झालेल्या आहेत मंत्री महोदयांच्या त्याच्यावरती उत्तरावर- राईट ऑफ रिप्लाय मध्ये उत्तर देण्याचा अधिकार आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात आणि त्यामुळे- मंत्र्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती मी येतो की हे सगळं जे काही झालेलं आहे, ज्याच्यावरती जे बघा आरोपाचं खंडन राईट ऑफ रिप्लाय मध्ये करावं लागतं. It's okay. आरोपाचं उत्तर खंडन करणार ना की नाही? आणि म्हणून माझं मत असं आहे की 2007, 2002 ते 2007, 2007 ते 2012, 2012 ते 2017, 2017 ते 2022, त्यापैकी 19 आणि एकच प्रसादजी. सांगतो. आणि हे ज्या वेळेला होत होतं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आमच्या बरोबर होता. त्याच्यामुळे जर माझ्यावरचे आरोप जर करायचे असतील तर त्या आरोपामध्ये भारतीय जनता पक्ष देखील तेवढाच बरोबरचा माझा साथीदार आहे असं म्हणणं आहे. एकदा तुम्ही आमच्या बरोबर चौकीदार म्हणून बसले, आम्ही समजा लुटारू आहोत आणि तुम्ही चौकीदार आहात. चौकीदाराला पैसे दिल्याशिवाय माल बाहेर निघू शकतो? मग चौकीदार काय करत होता? मग चौकीदार भ्रष्टाचारामध्ये सहभाग होता असं मी समजायला हरकत नाही ना. बरं, माल बाहेर काढला असेल. आता त्यांनी जो विषय काढलेला आहे, काल 2च विषय काढले, मी जास्त विषयावरती बोलत नाही. त्यांनी सांगितलं उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट, आणि हे 5 लाख उंदीर गेले कुठे? नाताभाऊ बसलेत तिकडे. हे उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट 2016 मध्ये आलं. नाही थांबा 1 मिनिट. 2016 मध्ये हे उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट आलं आणि त्यावेळेला स्टँडिंग कमिटीने हे उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट पास केलं, ज्याच्यामध्ये सगळ्या कालमिती सगळी शीट असते त्याची नोटिंग ती बघून घेतली, सगळ्यांच्या सह्या आहेत. आता त्याच्यामध्ये नाताभाऊनी 2018 मध्ये ज्यावेळेला नाताभाऊ विधानसभेत होते खाली, त्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारला की हे उंदीर एवढे मारले गेले कसे, 7 दिवसात 3 लाख उंदीर कसे मारले गेले? हा विषय काल त्यांनी काढला. त्याला माहीत पण नाहीये की ते उंदीर कुठे गेले. ते काय उंदराच्या निष्कासित करायचे, मारायचे पद्धत काय असते, त्याचं टेंडर काय असतं. केवळ भाषण करायचं म्हणून करायचं नाही, तर त्याचे परिणाम देखील बघावे लागतात. त्यावेळेला नाताभाऊनी आरोप बीजेपीवरच केला होता. हा आरोप आमच्यावर नव्हता. त्याची प्रोसिडिंग काढा. आणि म्हणून माझं मत असं आहे की हे सगळं अभ्यास करून प्रसाद लाडांनी या सभागृहात बोलायला पाहिजे. आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर तुम्ही आमचे बरोबरचे भागीदार होतात. आम्ही जर भ्रष्टाचार करत होते तर तुम्ही चौकीदार होतात, तर चौकीदार तुम्ही पार्टनर होतात आमचे. आणि 22 पर्यंत तुम्ही होतात. 22च्या नंतर प्रशासन होतं. मी तर मागणी केली होती या सभागृहामध्ये की 2005 पासून या मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. आणि जे त्या वेळेला स्टँडिंग, समजा आम्ही भ्रष्टाचार केला असं पकडून चालू, जे भ्रष्टाचार करणारे महानगरपालिकेत प्रमुख लोक होते ते आता कोणाच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि त्यांना काय घेतलं? तुम्ही एकदा एका बाजूने सांगता मैं खाऊंगा नहीं, खाने नहीं दूंगा, मैं नहीं खाऊंगा, दूसरे को खाने नहीं दूंगा, परंतु दुसरा खाणारा मांडीवर घेऊन बसलेला तुम्हाला चालतो. जनतेच्या प्रश्नावर या. नाही, जनतेच्याच प्रश्नावर आहे. स्टँडिंग कमिटी हा जनतेचा प्रश्न आहे. मंत्र्यांच्या रिप्लाय जे लोक स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन होते, ज्यांच्यावरती त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, बघा राईट ऑफ रिप्लाय मध्ये या सभागृहामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करणं राईट ऑफ रिप्लायचा भाग आहे. डिस्टर्ब करू नका. अनिलजी संपवा. दुखी आहे, सुखी आहे. अनिलजी संपवा. मी माझ्याकडे बघा. आहे तिथे सुखी आहे. तुम्ही माझ्याकडे बघा आणि मी बोला. राजकीय बाब बदलत नाही आणि म्हणून मी सुखी आहे. तुम्ही माझ्याकडे बघून बोला सर. नाही, मी तुमच्याकडेच बघून बोलतोय. माझ्या स्वतःच्या, आता मी ह्याच्यावर अजून दादा संपवा.
रिप्लाय हा 5 मिनिटं असतो, तुम्ही पुन्हा भाषण सुरू केलं, त्याच्यावर पुन्हा उत्तर द्यायला लागेल. नाही, एकच सभागृहाला मंत्री महोदय, एक मिनिट, एक 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 मंत्री महोदय अहो ऐका ना, इकडे आपल्याला 5:30ला आहे ना, खाली गिलोटीन आहे, वरती माननीय मुख्यमंत्री येणार आहेत. नाही, खाली आहे, ऐका ना अनिलजी, ऐका ना अनिलजी ऐका ना, आपल्याला 5:30 पर्यंत पुढचा कारभार संपून मुख्यमंत्री माननीय वरती येतील, आपल्याला पुरवण्या मागण्या तोपर्यंत त्याची चर्चा संपून आपल्याला पुढचा कारभार. त्यामुळे माझी विनंती, अहो यांना बोलायचं आहे दादा. मुद्दा असा चाललाय की राईट टू रिप्लाय इतका वेळ नसतो. राईट टू रिप्लाय हा संपवत आहेत. 5 मिनिटं असतो. दादा ते संपवत आहेत. हे लोक ठरवणार का कसं चालवायचं ते? गिरीश भाऊ संपवत आहेत. सभागृह हे लोक ठरवणार का कसं गिरीश चालवायचं भाऊ, ते? विरोधी- आपण निर्देश द्या मला. बोला, तुम्ही बोला. विरोधी पक्षांचा सन्मान ठेवा. बोला. बघा गिरीश महाजन, मला खाली आता बसून परत तुम्ही त्यांच्यावर मला जाताय. संरक्षण द्या त्यांच्यापासून. तुम्ही मंत्र्यांच्या रिप्लायवर बोला. तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवताय. अनिलजी, वेळ फुकट घालवताय तुमचा. नाही, माझं म्हणणं असं आहे की आरोप करताना, हे सगळे आरोप करताना, दुसऱ्यावर आरोप करताना आपण बघावं काय करायचं ते. या सगळ्या गोष्टी, माझं म्हणणं असं आहे, त्याच्यापेक्षा 2005 पासूनच्या सगळ्या गोष्टींची चौकशी लावा. SIT नेमा, त्याच्यावरती कोणी पैसे खाल्ले, काय केले, कोणाच्या घरी किती गेले, मला तर सगळं माहिती आहे. कोण त्याच्यामध्ये सहभागी होतं, कोणाला मग मी एक दिवस नावं घेऊन बोलीन सगळ्यांची, कोण होतं. फक्त काय आहे की आपण ज्या वेळेला सगळे एकत्र काम करत होतो, आज ती एवढी धुणी काढण्याची काही गरज नाही. मग प्रत्येकाला हा संधी मिळते आणि प्रत्येकाला फक्त काय आहे की कोणाला तरी खुश करण्यासाठी आपण दुसऱ्यावरती आरोप करत नाही, एवढं माझं म्हणणं आहे. म्हणून माझं एवढंच म्हणत होतं, काल मी जे काय बोललो होतो ते कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या बाबतीत बोललो होतो. मी कोणी BJPच्या सत्तेबद्दल बोललो नाही. परंतु प्रसाद लाड यांना काही कारण नसताना उंदीर कुठे गेले, गाळ कुठे गेला, तो गाळ आणि उंदीर मी त्यांना एक दिवस माझ्याबरोबर घेऊन जातो. ते कोणाकोणाच्या घरात अजून आहेत ना गाळ आणि उंदीर, ते एकदा दाखवून देतो म्हणजे त्याला कळेल. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की 260च्या प्रस्तावावरती ज्या वेळेला आपण बोलायला उभे राहतो, त्यावेळेला मुंबईच्या जनतेसाठी आपण काय करणार आहोत याच्यावरती बोललं पाहिजे, केवळ आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी. आता त्यांना काय अधिकार आहे ते काल की इतके एवढे लोक साफ झाले, तेवढे लोक साफ झाले, एरळे राहतील. तुम्ही प्रसाद लाडमधनं बाहेर या. मला या निमित्ताने रिप्लायवर संपवा आता. नाही, ते आता पण बोलले ना की तुम्ही एकटेच राहणार, त्या निमित्ताने मला एक किस्सा सांगायचा आहे. फक्त एकच मिनिटात संपवतो. आचार्य अत्रेंचं मी कुठेतरी वाचलं ठीक होतं. आहे. आचार्य अत्रेंना सभागृहात विचारलं की अहो आचार्य अत्रे, तुम्ही एकटेच? ते म्हणाले आमच्याकडे गावाकडे अशी पद्धत आहे की 40 गायी असतात गोठ्यामध्ये आणि वळू एकच असतो. चला, सभागृह, मला वाटतं आपला रिप्लाय, राईट टू रिप्लाय संपलेला आहे. मी काय बोललो नाहीये, मी आचार्य अत्रे काय बोलले ते सांगतोय. एकच असतो पण तो 40 गायींसाठी पुरे असतो. हा, सडलेला असतो पण तो 40 गायींसाठी पुरेसा असतो, तो गोठ्यात असतो. अनिलजी, तुम्ही सन्माननीय सदस्य आहात. त्यामुळे आपण सावध राहा. कसं आहे, हा वळू जर कधी सुटला तर काय होईल गायींचं, याचा देखील विचार करा. एवढंच मला सांगायचंय. धन्यवाद. जय हिंद. जय सभागृहाने प्रस्तावावर विचार केला आहे. चला, पुरवण्या मागणी. सदा भाऊ कुठे गेले? नाता भाऊ, आता आपण पुढे आलो. पुरवण्या मागण्यामधलं पुढचं नाव आहे अरुण लाड.